नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2 पाठ क्रमांक 2 इतिहास आणि कालसंकल्पना पाठ स्पष्टीकरण भाग 1। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पाठाचे थोडक्यात स्पष्टीकरण पाहणार आहोत, भाग 1। चला तर मग पाहूया इतिहास आणि काल संकल्पना। यामध्ये आपण 4 घटकांचा अभ्यास करणार आहोत। काळाची विभागणी आणि कालरेषा, दुसरा आहे कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती, तिसरा घटक आहे इतिहासाची कालविभागणी आणि चौथा घटक आहे कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती। त्यातला पहिला घटक आहे 2.1 काळाची विभागणी आणि कालरेषा। काळ समजून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात। काळ हा अखंड असतो, पण आपल्या सोयीसाठी आपण त्याचे विभाजन करतो। काळाचे विभाजन आपण कोणत्या उद्देशाने आणि कोणत्या पद्धतीने करतो यावर काळ समजून घेण्याच्या पद्धती अवलंबून असतात। इतिहासात ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्यावेळचा काळ आपल्याला समजून घेण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आपण त्या काळाचे आपल्या सोयीनुसार काय करतो, भाग पाडतो। आता उदाहरणार्थ सूर्योदय झाला की आपण म्हणतो दिवस उजाडला, सकाळ झाली। सूर्यास्त झाला की आपण म्हणतो दिवस मावळला, संध्याकाळ झाली। म्हणजे दिवस मावळून संध्याकाळ झाली की आपण थोड्याच वेळात अंधार पडून रात्र होते। म्हणजे आपण काळाचे विभाजन दिवस आणि रात्र या 2 घटकांमध्ये केले, असाच त्याचा अर्थ होतो। म्हणजे एका दिवसाचे आपण दिवस आणि रात्र असे 2 भाग पाडतो। आपली पृथ्वी एका ठराविक गतीने स्वतःच्या आसाभोवती फिरते। पृथ्वीच्या फिरण्याची गती ही ठराविक म्हणजे ठरलेली असते आणि तिचा आस म्हणजे कक्षा पण ठरलेली असते। मग ती सूर्याभोवती सुद्धा फिरते। सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे, सूर्यकिरणांपासून सतत प्रकाश मिळतो। तरीही आपल्याला मात्र फक्त दिवसा प्रकाश दिसतो आणि रात्री अंधार। हे कसे घडते? बघा मुलांनो, पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते आणि ती स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते। मग सूर्याला स्वतःचा प्रकाश असतो। सूर्याची किरणं ही सतत प्रकाश पृथ्वीला देत असतात। मग फक्त दिवसाच का तो प्रकाश दिसतो? दिवसाच आपल्याला सूर्य उगवलेला दिसतो, रात्री मात्र अंधार। हे कसे घडते ते आपण सविस्तर पुढे पाहूया। पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरत असताना तिचा जो पृष्ठभाग सूर्यासमोर येत राहतो तिथे उजेड होत जातो। जो भाग सूर्यासमोरून दूर जात राहतो तिथे अंधार होत राहतो। म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते। मग ती फिरत असताना पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर येतो तिथे उजेड असतो आणि जो भाग येत नाही तेथे अंधार असतो। मग पृथ्वीची स्वतःच्या आसाभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास 24 तासांचा अवधी लागतो। म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात। मग सुमारे 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असा अवधी असतो, म्हणजे असा वेळ लागतो। अशा प्रकारचा एक दिवस आणि एक रात्र मिळून होणाऱ्या काळाला व्यापक अर्थाने आपण एक दिवस म्हणतो। मग असा एक दिवस म्हणजे एक वार। पहा इथे चित्रामध्ये पृथ्वीचा हा भाग जो आहे काळा आहे, म्हणजे तो सूर्यासमोर आला नाही, तिथे रात्र असते। सोमवार ते रविवार असा 7 वारांचा एक आठवडा, 2 आठवड्यांचा एक 15वडा, 4 आठवड्यांचा म्हणजेच
2 पंधरवड्यांचा 1 महिना आणि 12 महिन्यांचे 1 वर्ष अशा पद्धतीने आपण काळाची क्रमवार विभागणी करतो. वर्षामागून वर्ष संपत संपत 100 वर्षांचा काळ संपला की 1 शतक पूर्ण होते. अशी 10 शतके म्हणजेच 1000 वर्षे संपली की 1 सहस्त्रक पूर्ण होते. काळाच्या अशा विभागणीला एक रेखिक विभागणी म्हणतात. म्हणजे 7 वारांचा 1 आठवडा आणि 2 आठवड्याला आपण म्हणतो 1 पंधरवडा आणि 4 आठवडे मिळून किंवा 2 पंधरवडे मिळून 1 महिना होतो आणि 12 महिने मिळून 1 वर्ष होतं आणि असे 100 वर्ष म्हणजे 1 शतक पूर्ण होतो आणि अशी 10 शतकं म्हणजे 1000 वर्ष झाली की आपण म्हणतो 1 सहस्त्रक पूर्ण होते. बघा, क्रमाने काळाची विभागणी ही केलेली आहे. त्यालाच आपण एक रेखिक विभागणी असं म्हणतो. इसवी सणाचा काळ एक रेखिक विभागणीत एकापाठोपाठ येणाऱ्या वर्षांची क्रमवार मांडणी केली जाते. इतिहासाच्या पुस्तकांमध्येही एकापाठोपाठ घडलेल्या घटनांची साखळी अशाच एकरेखिक पद्धतीने क्रमशः मांडलेली असते. त्यासाठी सर्वसाधारणपणे इसवी सणाचा उपयोग केला जातो. म्हणजे इतिहासामध्ये ज्या घटना घडून गेल्या आहेत त्या ओळीनं क्रमशः अशा मांडल्या आहेत. आपण वापरतो म्हणजे कॅलेंडर हे इसवी सणावर आधारलेलं असतं. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ इसवी सणाची सुरुवात झाली. मराठीतील इसवी हा शब्द येशू या नावाशी संबंधित आहे. ज्या वर्षापासून इसवी सणाची सुरुवात झाली ते इसवी सणाचे पहिले वर्ष म्हणजे येशू. इसवी हा शब्द येशूशी संबंधित आहे. ज्या वर्षापासून इसवी सणाची सुरुवात झाली ते इसवी सणाचे पहिले वर्ष आणि त्या वर्षाची सुरुवात 1 या संख्येने दाखवली जाते. नंतर येणाऱ्या आपण परत क्रमाने जे वर्ष येतं त्या प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या पुढच्या दिशेने चढत जाते. म्हणजे इसवी सन 1 नंतर ती पहिल्या 100 वर्षाचा म्हणजे पहिल्या शतकाचा काळ इसवी सन 1 आणि 100 असा लिहिला जातो. आणि इसवी सणाच्या पहिल्या सहस्त्रकाचा काळ, सहस्त्रकाचा म्हणजे 1000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर इसवी सन 1 1000 असा लिहिला जातो. 100 वर्ष झाली की इसवी सन 1 100 आणि 1000 वर्ष झाली की इसवी सन 1 1000 असा काळ लिहिला जातो. इथे पहा, इथे एक रेषा दिलेली आहे. त्या इसवी सन पूर्व आणि इसवी सन मध्ये दिले आहे. इसवी सन 100 इसवी सणाची सुरुवात इथे झालेली आहे. इसवी सन 100 आणि इसवी सणाच्या पुढे 500 वर्ष झाली की इसवी सन 500, इसवी सन 1000, इसवी सन 1500 अशी वर्ष झाली की पुढं चढत्या क्रमाने इसवी सन लिहितो आणि मागे मात्र इसवी सन पूर्व असे म्हणतो. इसवी सणाच्या अगोदरचा काळ इसवी सन पूर्व म्हणून ओळखला जातो. इसवी सन पूर्व 100, इसवी सन पूर्व 500 असा इसवी सन वर्षापूर्वीचा काळ लिहिला जातो. इसवी सणापूर्वीचा काळ म्हणजे काय ते पाहू. इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असे म्हटले जाते. या काळातील वर्ष मोजताना प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या उतरत्या पद्धतीने मांडली जाते. इसवी सणापूर्वीच्या पहिल्या शतकाची सुरुवात इस पू 100 या वर्षी झाली म्हणजे इसवी सन पूर्व 100 असे म्हणायचे आणि ते इस पू 1 या वर्षी संपले म्हणजे इसवी सन पूर्व 1 या वर्षी संपले. तसेच इसवी सणापूर्वी पहिल्या सहस्त्रकाची सुरुवात इसवी सन पूर्व 1000 या वर्षी झाली आणि इसवी सन पूर्व 1 या वर्षी ते वर्ष संपले. म्हणून इसवी सणापूर्वीच्या पहिल्या 100 वर्षाचा म्हणजे पहिल्या शतकाचा काळ
म्हणजे इसवी सन पूर्व 101 आणि इसवी सनापूर्वीच्या पहिल्या सहस्त्रकाचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 1001 अशी कालगणना केली जाते. इसवी सन पूर्व कालखंड लिहिण्याची पद्धत आपण उदाहरणाने समजून घेऊया. आता वर्धमान महावीरांचा जीवनकाल इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 असा लिहिला जातो. म्हणजे उतरता क्रम आला. 599 आणि 527 असे मागून वर्ष इसवी सन पूर्व 599 आणि इसवी सन पूर्व 527 असा लिहिला जातो. आणि गौतम बुद्धाचा जीवनकाल इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 हा सुद्धा उतरता क्रमाने इसवी सन पूर्वीचा काळ असल्यामुळे इसवी सन पूर्व 563 आणि इसवी सन पूर्व 483 असा लिहिला जातो. आता आपण कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती समजावून घेऊ. तर कालगणना करणे म्हणजे काय? तर काळाची लांबी मोजणे. काळ मोजण्याची आपल्याला माहीत असलेली एकके पुढीलप्रमाणे आहेत. म्हणजे आपण काळ कसा मोजतो, ती वेळ कशी मोजतो, त्याची काही एकके आहेत. म्हणजे सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक आणि सहस्त्रक. सेकंद हे यातील सर्वात छोटे एकक आहे. जगभर कालगणनेच्या अनेक पद्धती आहेत. त्यामध्ये इसवी सन ही पद्धत अधिक प्रचारात आहे. सर्वसाधारणपणे संबंधित महिन्यातील त्या दिवसांचा क्रमांक, चालू महिन्याचे नाव किंवा क्रमांक आणि चालू वर्षाचा क्रमांक अशा क्रमाने आपण दिनांक लिहितो. म्हणजे तारीख हाही दिनांकाचा समानार्थी शब्द प्रचारात आहे. म्हणजे आजची तारीख, त्याचा क्रमांक, परत महिना कोणता आहे त्याचा क्रमांक आणि वर्ष कितवे त्याचा क्रमांक अशा पद्धतीने आपण तारीख, वर्ष लिहितो. आता इथे कॅलेंडरमधील फेब्रुवारी महिन्याचे पान दिसत आहे. तिथे ओळीने वार लिहिले आहेत. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि 1 तारीख ही शनिवारी आपल्याला दिसत आहे. 1 पासून 28 दिवसांचा महिना आहे आणि शुक्रवारी 28 तारीख आहे. अशा पद्धतीने आठवडा, महिना, वार त्या कॅलेंडरमध्ये लिहिले जातात. मग कालगणनेच्या इतरही पद्धती आहेत. इसवी सनाची सुरुवात येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ झाली आहे. हे आपण पाहिले आहे. आपल्याला इथे दिसत आहे इसवी सन आणि इसवी सन पूर्व. मग एखाद्या विशेष घटनेच्या स्मरणार्थ नव्या कालगणनेची सुरुवात केली जाण्याची प्रथा पूर्वीपासून अस्तित्वात होती. उदाहरणार्थ एखाद्या पराक्रमी राजाची राज्याभिषेकाची घटना. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने इसवी सन 1674 मध्ये राज्याभिषेक शक या शकाची सुरुवात केली होती. हे आपल्याला माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेक केला आणि त्या निमित्तानं नवीन शक निर्माण केला. राज्याभिषेक शक या शकाची सुरुवात केली. हे आपल्याला माहीतच आहे. शालिवाहन शक आणि विक्रम संवत या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. काळ मोजण्याच्या शालिवाहन शक आणि विक्रम संवत या कालगणना अस्तित्वात आहेत, प्रचलित आहेत. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले. स्थलांतर करणे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. मग या स्थलांतराच्या काळापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहेनशाही कालगणना असे म्हणतात. म्हणजे आपल्या भारतात वेगवेगळ्या कालगणना
प्रचलित आहेत. शालिवाहन शक, विक्रम संवत ह्या तर प्रचलित आहेतच. हिजरी कालगणना आणि शहेनशाही कालगणना या देखील आपल्या भारतात प्रचलित आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या भागामध्ये इतिहासाची कालविभागणी आणि कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती याचा अभ्यास करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.